नमस्कार, माझं नाव आयशा असलम खान आणि वॉर्ड 187 मधून काँग्रेस पक्षातून मला तिकीट भेटला आहे, उमेदवारी भेटलेली आहे। आणि आता मी तेवर नगर मध्ये विजिट करत होते, तिथे आपला प्रचार चालू होता, तेव्हा मी बघितलं पाठीमागचा जे आपला पिण्याचा पाणीचा टाकी आहे, त्या टाकीमध्ये गटराचं पाणी जातोय, एकदम लिकेज। आणि तो कशाबद्दल झाला आहे, हे मेट्रोचं काम जेव्हा चालू होता तेव्हा या लोकांनी ते काम चालू करताना तेव्हा खालती जमिनीतून पाणी येऊ लागला। मग त्या सोसायटीच्या लोकांनी यांना कंप्लेंट पण दिली की तुम्ही आमच्या पिण्याच्या पाणीचा प्रश्न सोडवून द्या, कारण हे जे लिकेजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे सर्व मुलं, बायका, सर्व परिवार जेवढे लोक आहे इकडच्या रहिवासी लोकांना एवढा त्रास आहे। घाणेरडा पाणी आपण पिऊन घेतो, तुम्हाला पाहिजे इकडचं पाणी घ्या आणि चेक करून बघा। आता आपण सर्वांनी देशभरातून एक चर्चा चालू आहे, सर्वांनी बघितलेली आहे की इंदोर मध्ये कसा प्रकल्प झाला, विषारी पाणी पिऊन लोक मेले, तिथे लहान लहान मुले आजारी पडले, आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, कोणीतरी आपला प्राणच, कोणी मुलं गमावलाय, कोणी आपल्या भावाला, कोणी बापाला, कोणी आईला। मग आमच्या मुंबईत, आमच्या महाराष्ट्रात, धारावीत हे नाही घडलं नाही पाहिजे। त्यासाठी आम्ही बीएमसी मध्ये आवाज उचलू आणि बीएमसी मध्ये जाऊन आपले सर्व वॉर्ड मध्ये जेवढे गटर, गली आणि पिण्याच्या पाणीचे प्रश्न आहेत ते सोडवू। आमचा सर्वात प्रथम हेच प्रश्न राहील आणि आम्हाला आमची धारावी वाचवायची, आम्हाला 1 इंच जागा पण द्यायची नाही, वोट चोरांना नाही, जमीन चोरांना नाही, हे आमचा ठाम निश्चय। आम्ही तिथे जाऊन बीएमसी मध्ये जाऊन आपल्या हक्काची लढाई लढू, आपल्या लोकांची लढाई लढू, धारावी वाचवायची लढाई लढू। धन्यवाद। अडाणी हटाओ, धारावी बचाओ। अडाणी हटाओ। यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर।